हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर ताईंनो, आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना, छोट्यांना मोठ्यांना, ताईंना दादांना सर्वांना खूप 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 मनापासून माझ्या परिवाराकडून खूप शुभेच्छा। तर आज आज हा व्हिडिओ आहे कालचा 9 तारखेचा व्हिडिओ आहे। तर बघू शकताय तुम्ही, इथं मी माझ्याकडे साड्या आल्या होत्या ब्लाऊज शिवण्यासाठी। तर मी याच्यामधला ब्लाऊज शिवण्यासाठी मी आज इथं काढून घेते। तर ताईंनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मोटिवेशन, खूप फायदेशीर मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा, व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, स्किप नका करू। व्हिडिओ खूप तुमच्या फायदेशीर आहे। कसं करायचं आणि काय करायचं ते पण तुमच्या पण डोक्यामध्ये येईल आयडिया, म्हणून माझे अनुभव मी जे केले ना, जसं केले ना तसं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा। तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी शिलाई मशीन म्हणजे शिलाईचं काम कसं शिकले, कसं स्ट्रगल केले आणि कसं शिवले, कसं कुठं शिकले, ते सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ताईंनो, बघू शकता इथं मी ब्लाऊज घेतला काढून। आता मी इथं लगेचच कटिंग करून घेणार आहे, स्टिचिंगला पण घेणार आहे। तर ताईंनो, मी कसं शिकले त्या टायमाला माझ्याकडं म्हणजे माझे छोटे छोटे, मी एका व्हिडिओमध्ये तरी पण मी सांगितले, तर नवीन टाईमसाठी मी आज सांगते। तर माझी त्या टायमाला छोटे छोटे मुलं होती। माझा मोठा मुलगा पहिलीला होता आणि छोटा मुलगा माझा म्हणजे असं रांगत होता। तर त्या टायमाला खूप परिस्थिती हालाकीची होती। म्हणजे शिकायला जाण्यासाठी घरून अलाउड नव्हता। माझी जिद्द आणि माझी हट्टच की मला शिकायचं आहे, मला शिकायचं आहे। ज्या टायमाला मी लग्न होऊन यांच्या घरी आले होते ना, माझ्या म्हणजे सासरी, तर माझ्या मोठ्या जावानं बोलली होती की आम्ही तरी शेतात काम करतो, एक तरी घरी ब्लाऊज शिवणारी येईल असं वाटलं होतं आम्हाला, पण नाही, हिला पण येत नाही शिवता असं मला लग्न झाल्याच्या नंतर माझ्या मोठ्या जावेनं असं मला बोलली होती। तर माझ्या तेच डोक्यात राहिलं आणि मी हट्टच धरले की मी कधी ना कधी शिवण काम शिकन आणि मला शिकायचंच आहे। तर मग मी माझे छोटे छोटे मुलं घेऊन मोठ्या मुलाला टाकलं होतं शाळेला। माझे मुलं काय मराठीमध्ये शिकायला होते। तर इंग्लिश वगैरे काही नव्हतं त्या टायमाला। मी इंग्लिशमध्ये नव्हते टाकले, मराठीमध्येच टाकले। कारण आमचं कसं होतं की आज इथं आहे तर उद्या तिथं आहे। मग माझे मिस्टर म्हणायचे की इथं नाही राहायचं, मुंबईला नाही राहायचं, गावाला जायचं, मुंबईला नाही राहायचं, गावाला जायचं, असं त्यांचं महिन्याला असं त्यांचं भाषा एकदम चेंज व्हायची की नाही राहायचं नाही, राहायचं नाही जायचं। त्याच्यामुळं गावाला काही इंग्लिश नव्हती त्या टायमाला जास्त। मग इंग्लिशला आता इथं एक राजोगणं आपल्याला शिकवता येईल, पण गावाकडे गेल्याच्या नंतर कसं कुठं शिकवणार, म्हणून मी मराठीमध्येच टाकलं होतं मुलांना शाळेत। माझे मुलं मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत। तर मोठ्या मुलाला मी घेऊन जायचे शाळेत सोडायला आणि छोट्या मुलाला सोबत घ्यायचे। मग तसं करून करून मी एका ताईंना विचारलं की ताई, मला ना ब्लाऊज माझ्या एरियामध्ये सर्वांना विचारलं की ते मला शिकायचं आहे। तर कोणी बोललेलं नाही आहे, मला कोणी शिकवलेलं नाही आहे। तर एक ताई होत्या, ते म्हणजे त्यांचं लग्न नव्हतं झालं अजून, एक ताई होत्या। तर तिला विचारले, माझं मुलगा आहे छोटासा, घेऊन आलं तर चालेल का, आणि मला क्लास करायचे आणि मला शिकायचं आहे। कारण मला शिकायचंच होतं, मला म्हणजे माझं मन राहतच नव्हतं की मला करायचं आहे, काहीतरी करायचं आहे म्हणजे करायचं आहे, असं माझी जिद्दच होती। मग मी तिला विचारलं त्या ताईंना की असं असं मला शिकायचं आहे, तर माझ्या मुलाला घेऊन येऊ का? तर त्यांनी बोलली की हां ताई या। तर त्यांनी सांगितले 1 ते 3 म्हणजे 2 टायमाचा क्लास त्यांनी मला सांगितलं। मग माझ्या मुलाला सोडायचं होतं सकाळी 10 वाजता शाळेत आणि 5 वाजता घेऊन यायचं। मग तिथं मी माझ्या छोट्या मुलाला सगळं त्याला खाऊ वगैरे चारून, पोटभर एकदम मस्त चारून, सगळं काम घरचं आवरून मग मी तिथं जायचे। मग तिथं शिकायचे। त्याने खूप छान, त्याने मला छान शिकवलं बरं का। माझ्या मुलाला पण त्याने सांभाळत होती, त्यांची छोटी बहीण होती, ते छोटी बहीण घेऊन बसायची। मला खूप छान त्याने मला मदत केली त्या टायमाला, सपोर्ट केला त्यांनी मला खूप भारी। मग फक्त 15 दिवस तसं केले, घरचं काम, छोट्या बाळाला घेऊन मुलाला मोठ्या शाळेत सोडायचं, त्याचा टिफिन, ह्यांचा टिफिन, दोघांचे टिफिन, घरचं काम, त्या छोट्या बाळाचा खाऊ, त्याची अंघोळ, सगळं म्हणजे एक स्ट्रगल म्हणजे ना, असं माझ्यासाठी ना खूप एकदम असं
ह्याचं होतं, पण मला एवढं स्ट्रगल करून बी मला शिकायचं आहे तर शिकायचंच. मी अशी मला जिद्दच होती. मग मला घरून मला शिव्या द्यायला लागले की नाही जायचं, नाही काय गरज आहे जायचं नाही, मी पैसे वगैरे काहीच देणार नाही, असं मला ओरडायला लागले घरून पण. मग काय करायचं, तर आता तशीच गेले मी दुपारून. मग तुम्ही वरडा, काय वरडायचं ते वरडा म्हणले त्यांना. मग नंतर मग मी तशीच जायला लागली. मग हळूहळू जात मग अगदी ना एकदम मी 15 दिवस शिकलेले आहे बरं का, जास्त नाही. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी पण सांगितलेलं आहे की व्हिडिओमध्ये, पण मी ना जास्त दिवस गेलेले नाही आहे. 15 दिवस फक्त मी शिकलेले आहे. 15 दिवस झाले होते. तर असंच म्हणजे एकदा लागले ना संकट मागं, ते लागतच राहणार. आता इथं मी कटिंग करून घेतले त्यांना ब्लाऊज, मला इथं स्टिचिंग करायचं आहे. तर एकदा लागलं ना मागं तर माणसाच्या मागं लागतच राहणार. मी फक्त 15 त्या स्ट्रगलमधून, तेवढा स्ट्रगल मला स्वतःला मी त्रास करून घेऊन सध्या मी जाऊन 15 दिवस फक्त शिकायला गेले. 15 दिवस झाल्याच्या नंतर माझ्यासोबत काय घडलं ते ऐका. तर 15 दिवस गेल्याच्या नंतर 15 दिवस भरले माझे. तसं मी जाऊन थोडं तरी 15 दिवसात माझा एवढा दिमाग, एवढं म्हणजे पूर्ण ना कटोरी साधा ब्लाऊज होऊन माझा कटोरी ब्लाऊजला मी आले होते. कटोरी ब्लाऊज सगळा संपूर्ण होऊन मी ड्रेसाला आले होते. ड्रेस पण माझा पूर्ण झालेला आहे, पण आता मी माझ्या लक्षात नाही राहिलं. म्हणजे ते मी तेवढं त्याच्याकडं, आता इतर ड्रेस कोणी शिवत नव्हतं तेवढं, ते ड्रेसाला मी शिवत नव्हते म्हणून ते लक्षात नाही राहिलं. तरी पण मी एकदा कोशिश केली ना, अजून पण मला ते ड्रेस येतील. मग त्या टायमाला मला 15 दिवसात त्यांनी बोलल्या, ते शिकवणाऱ्या ताईने, तुमचं खूप डोकं छान आहे, तुमच्या खूप दिमागात बसते, तुम्ही खूप छान लक्ष देताय. त्यांनी मला एवढं, माझ्या बहिणीवानी मला सांगत होते की तुम्ही आहे ना, घरचं काही जर असलं तर तुम्ही घरी ठेवून यायचं, फक्त इथं यायचं शिकण्यासाठी. फक्त दिमागात काही घरी मऊ म्हणजे असं काही भांडणे वगैरे काही झालं, टेन्शन घेऊन डोक्यामध्ये, इथं शिकण्यासाठी यायचं नाही ताई, असं म्हणून त्यांनी खूप मला असं बहिणीसारखं मला त्यांनी सांगत होत्या. आणि त्यांनी माझं खूप छान केलं त्यांनी. मग मी 15 दिवस गेले. 15 दिवसाच्या नंतर घरून आम्हाला गावाकडून फोन आला की म्हणजे माझ्या सासऱ्याची खूप तब्येत सिरियस आहे. तर फोन आल्याच्या नंतर आम्ही सगळेच लगेचच निघालो. असंच नेमका मुलाचा माझा पेपर होता उन्हाळ्यातच, एप्रिलमध्ये, सॉरी बरं का, एप्रिलमध्येच माझ्या मुलाचा पेपर पण होता, माझं क्लास पण चालू होते, माझा छोटा मुलगा पण होता. तर तेवढ्यामध्ये ते घरून गावाकडून फोन आला की म्हणजे आमच्या सासऱ्यांची तब्येत खूप सिरियस आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता या. मग आता काय करायचं म्हणलं, आम्ही सगळं ठेवलं, सगळं जिकडं तिकडं ठेवलं आणि तसंच गावाला निघून गेले आम्ही. मग ते 15 दिवस गेले. तेवढ्याच्या 15 दिवस झाल्याच्या नंतर फोन आल्याच्या नंतर आम्ही गावाला गेलो ना. मग गावाला गेल्याच्या नंतर मग आमच्या सासऱ्याचं म्हणजे आमच्या सासरे ना ऑफ झाल्याच्या नंतर आम्ही 2 महिने मग गावालाच राहिलो. काय करायचं मग, आता घरी काही तेवढं हेच होत नव्हतं ना, म्हणजे सगळे सुखात दुःखात होते ना, त्याच्यामुळं मग आम्हाला इकडं आम्ही लवकर आलोच नाही. 2 महिने गावालाच. माझ्या मुलाचा पेपर पण ते तसं घटना घडल्यामुळं माझ्या मुलाचं पेपर पण गावाकडच्या शाळेमध्येच पेपर द्यायला सांगितलं, दिले तिथं, त्याचा पेपर तिथंच घेतला. म्हणजे गावाकडच्या शाळेमध्ये गावाकडच्या सरांनी सांगितलं की तुम्ही त्याचा पेपर इथं देऊ शकताय. मग ते मुलांचं माझ्या काय होणं तिथं पेपर देऊन चांगलं झालं. मग माझा क्लास राहिला ना अर्धवट, माझा मुलगा पण छोटा होता एकदम, क्लास माझा अर्धवट राहिला. मग 2 महिने मग मी त्यांच्या हिरोज जाऊन मी शिकत होते ना, म्हणून मग मला अलाउड नव्हता घरून, मी हट्ट करीन आणि जाईन म्हणून, मग ती येऊ देत नव्हती. मग राहिलो 2 महिने गावालाच आम्ही. मग 2 महिन्याच्या नंतर आलो इकडं. तर आल्याच्या नंतर मी 2 महिन्यात मी 2 महिन्याच्या आत आले असते तर मला काहीतरी माझा फायदा झाला असता. पण 2 महिन्याच्या नंतर आले ना, 2 महिन्याच्या मध्ये एजोकनांनी ते जे ताई शिकवत होत्या ना, त्यांचं लग्नच जमलं. मग त्यांचं लग्न जमलं. मग मी आल्याच्या नंतर गेले त्यांच्याकडं की ताई माझा अर्धवटच झालेला आहे आणि मी काय करू आता, दुसरीकडे जाऊ का? तर ते मी गेल्याच्या नंतर ते सांगितले की ताई माझं लग्न जमलं, आता मी क्लास घेऊ शकत नाही, मग आता काय करायचं? तर मग मी काय करू, मग मी दुसरीकडे जाऊ का, काय करू?
तर त्यांनी काय सांगितलं, मला एवढं समजावून सांगितलं की ताई तुम्ही कुठं जायची गरज नाही, तुम्ही फक्त मी जसेच्या तसे मापानुसार मी पॅटर्न काढून देते, तुम्ही ते पॅटर्न ठेवून तुम्ही त्याच्यावरती शिवू शकताय आणि कुठं जायचं नाही. तुम्हाला काही गरज पडली तर बहीण भावाचं लग्न जमलं होतं, तिच्या भावाचं पण, माझी वहिनी पण शिवणारीच येत आहे, तिला काही तुमचा प्रश्न जे काय अडचण असेल ते तिला येऊन तुम्ही विचारू शकताय. कुठं जायची गरज नाही, कारण कुणाची कटिंग कशी असते, कुणाची कटिंग कशी असते. तिनं जे पेपर देऊन दिलं मला पेपर त्यांनी, आणि जे काय मला समजावून सांगितलं मी आज त्याच्यावरच आहे. मी आज कुठंच गेले नाही, फक्त 15 दिवसाच्या क्लासवरतीच मी आज ह्या इथवर मी ह्या टोकाला आज येऊन पोचलेले आहो. त्याच्यासाठी सांगते ताईंनो, तुम्ही माझा जे स्ट्रगल मी तुम्हाला सांगितलेला आहे ना, त्या स्ट्रगलमध्ये तुम्ही असं म्हणजे आताच्या तर परिस्थितीमध्ये चांगलं आहे ना, उलटं क्लास भेटतात ना कुठं. त्या टायमाला ह्या मोबाईल पण नव्हता, त्या टायमाला माहिती आहे का, मोबाईल पण नव्हता, मोबाईलवर बघून शिकायचं म्हणून. मोठा मोबाईल नव्हता त्या टायमाला. 10-15 वर्षाची गोष्ट आहे, 10-15 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. 18-19 वर्ष तर झालं असेल मला असं वाटते. नाही सॉरी, 15 वर्षच झालं बरं का, सॉरी हां, कारण माझा मुलगा आहे 18 वर्षाचा. तर असा आजचा हा व्हिडिओ होता ताईंनो. कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट